नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. सिंधुदुर्गच्या वेशीवर डी कंपनीचा ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, 1.13 कोटीचे एमडी ड्रग्स जप्त. महाराष्ट्र पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स पुणे पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वेशी जवळ असलेल्या एका पोल्ट्री फार्मवर छापा टाकून मेफेड्रॉन एमडी तयार करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या कारवाईत 1,13,51,440 रुपयांचे 208 ग्रॅम तयार एमडी ड्रग्स, अतिघातक कच्चे रसायन आणि अद्ययावत उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या तपासात या ड्रग्स नेटवर्कचे धागेदोरे थेट कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी जोडले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरात पोलिसांनी नुकतीच कारवाई करत 2.64 कोटी रुपयांचे 1.324 किलोग्रॅम मेफेड्रॉन जप्त केलं. या प्रकरणातील संशयित आरोपी इरफान सलीम खान याच्या सखोल चौकशी दरम्यान कोल्हापूरच्या चंदगड परिसरात ही गुप्त ड्रग्ज फॅक्टरी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या कारवाईत मत्तीन दफेदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक 4 तरुणांसह बेळगावच्या दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे. यामध्ये संतोष बसरी कट्टी आणि पप्पू मलतवाडकर यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या 3 राज्यातील अंमली पदार्थ माफियांचे धाबे दणाणले असून पोलीस या आंतरराज्यीय आणि डी कंपनी कनेक्शनचा तपास सुरू करत आहे. कोणालाही शंका येऊ नये म्हणून संशयितांनी चंदगड तालुक्यातील हाजगोळी ते सरोळी रस्त्यावरील विठ्ठल मलतवाडकर याच्या शेतातील पोल्ट्री फार्ममध्ये हा कारखाना सुरू केला होता. शुक्रवारी मध्यरात्री टास्क फोर्सच्या पथकाने धडक टाकून ही फॅक्टरी सील केली. घटनास्थळावरून डिजिटल थर्मामीटर, टेस्ट ट्यूब, ओव्हन, मिक्सर मोटार यासह रासायनिक द्रव्ये हस्तगत करण्यात आली आहेत.